हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती आई तुळजाभवानी माझी जाऊ यांना प्रथम वंदन. 280 शिरोळ विधानसभा मतदारसंघ आणि यातील विधानसभा मतदारसंघामधील दानोळी येथील होणारी आजची भव्य अशी प्रचार सभा आणि या प्रचार सभेला या प्रचारानिमित्त दानोळी नगरीमध्ये आलेले स्वाभिमानी पक्षाचे आणि परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय उल्हासदादा पाटील, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, मुळात व्यासपीठावरील सर्वांनाच याची जाणीव आहे की आज आपली सभा दानोळीत होत आहे आणि दानोळी हे शिरोळ तालुक्यातलं राजकीय विद्यापीठ आहे. या राजकीय विद्यापीठामध्ये खूप सगळे अनुभवी खेळाडू आहेत आणि या लोकांना फारसं काही सांगायला लागणार नाही याची खात्री आणि विश्वास व्यासपीठावरील सर्वांना आहे. विधानसभेची प्रचार सभा सुरू झाल्यापासून सातत्यानं उल्हासदादा पाटलांचं स्वाभिमानी पक्षामध्ये झालेलं आगमन आणि त्यानंतर झालेल्या अनेक चर्चा तर्क या सगळ्यांना पूर्णविराम देऊन ही प्रचार सभा चालू झाली. प्रत्येक ठिकाणी मिळालेल्या प्रचार सभेचा प्रचंड उत्साही प्रतिसाद पाहता आणि दानोळीकरांनी दिलेला देखील आजचा प्रतिसाद पाहता निश्चित सीमारेषा पार झाली आहे. काल याच ठिकाणी बहुतेक लोकसभेचे सन्माननीय सदस्य या ठिकाणी येऊन गेले आणि या ठिकाणी येऊन गेल्यानंतर त्यांनी खूप छान पद्धतीनं स्वतःच्या उमेदवाराचं समर्थन करताना विरोधी उमेदवार दुबळे आहेत, त्यांना कशाचा अनुभव नाही असं सांगितलं. साध्या ग्रामपंचायतीचा देखील अनुभव नाही असं वक्तव्य मी एका वर्तमानपत्रात नक्की वाचलं आणि बऱ्याच लोकांनी देखील ते वाचलं असेल. मी त्या सन्माननीय लोकसभा सदस्यांना निश्चित सांगू इच्छेन, दादा एवढंही कृतज्ञ असू नये. ज्या एवढ्या एका इस्माचं बोट धरून तुम्ही 2019ची संसदेची पायरी चढली त्याचं विस्मरण फक्त आणि फक्त 5 वर्षात व्हावं. तुम्हाला या तालुक्यात सुद्धा कोण ओळखत नव्हतं त्यावेळेला आदरणीय उल्हासदादा पाटलांनी बोट धरून चालायला शिकवलं. संपूर्ण तालुक्याचा दौरा करून सर्वांना विनंती करून तुम्हाला त्या अत्युच्च पदावरती संसदेच्या सर्वोच्च पदावरती घेऊन ठेवलं. याची जाणीव तुम्ही लवकर मित्राल असं वाटलं नव्हतं. असो, त्या कृतज्ञपणाबद्दल आपले देखील धन्यवाद. आमचे विरोधी उमेदवार परवापर्यंतचे आमदार टीका करायला गेले होता. आमचे लोक काय बोलतात त्या लोकांच्यावरती टीका करायला चालू केली. कायद्याचा अभ्यास करून बोला म्हणतात, कायद्याचा अभ्यास करून. आम्ही लहान आहोत, छोटे कार्यकर्ते आहोत, फारसं काही कायद्याचं कळत नाही. शासकीय योजनांची माहिती घ्या, शासनाचा अभ्यास करा. आणि आम्ही अजून कुठंच केलो नाही, विधानसभेचे सदस्य झालो नाही, आम्हाला अशी भाषा नका करू. मला एवढं कळतं की विधानसभा हे विधिमंडळ असतं आणि विधिमंडळाला कायदेमंडळ म्हणतात. त्या कायदेमंडळामध्ये अनेक तरतुदी करून घेण्याचे अधिकार आम्ही विधानसभेत ज्या माणसाला पाठवतो त्या माणसाला राखून ठेवलेले असतात. आणि तुम्ही सांगता शासनाचा अभ्यास करा. आज नवीन कायदे करण्यासाठी तर तुम्हाला पाठवलं जातंय, एवढी तर किमान जाणीव असावी. पाट्या टाकायला पाठवत नाही आम्ही तुम्हाला तिकडं. पाट्या टाकायला शासकीय कर्मचारी आहेत की अशा पण नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नाहीत, महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. तिथले प्रशासकीय अधिकारी जे ते काम करायला लागले ते. अशा अवस्थेमध्ये मी एक छोटस उदाहरण सांगतो. आदरणीय राजू शेट्टी साहेब त्यावेळेला विधानसभेचे सदस्य होते, त्यावेळेस त्यांनी एक कायदा करून घेतला आणि ऊस तोडणी कामगारांकरता त्याचं स्वतंत्र महामंडळ बनवलं. ती हिंमत स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये होते, तेवढी हिंमत तुमच्यामध्ये येणं शक्यच नाही.
आणि जाता जाता इकडच्या भागाच्या महापुराचे अनेक प्रश्न दादा आपण मांडत आलाय, सातत्यानं मांडत आलाय. त्या प्रश्नावर देखील आपल्याला प्रामुख्याने जावं लागेल. जाता जाता अनेक दोन गोष्टी फक्त सांगेल की आजकाल जातीचं कारण काढायचं काम चालू आहे. या समाजाचा पाठिंबा, त्या समाजाचा पाठिंबा, याचा पाठिंबा. जातीचं राजकारण स्वाभिमानी संघटना कधीच करत नाही आणि अजून जातीचं कार्ड काढलेलं नाही. स्वाभिमानीचं एकच कार्ड आहे, कष्टकरी, काबाड कष्टकरी, शेतकरी, गोरगरीब, बेरोजगार, सुशिक्षित तरुणांसाठी वेगवेगळे न्याय देण्याची धोरणं राबवणं आणि त्या धोरणांचा विकास करणारे विधिमंडळापर्यंत आवाज पोहोचवण्याच्या मागण्या विधानसभेत जरी आले कोण नसलो तर ते मान्य करून घेणं हे काम फक्त स्वाभिमानी करते. पण आता त्यामध्ये बदल करायचा आहे. आदरणीय उल्हासदादांना आपल्याला 20 तारखेला पाला या चिन्हासमोरील बटन दाबून संसदेमध्ये पाठवायचं, विधानसभेमध्ये पाठवायचं आहे आणि मोठ्या भरघोस बहुमताने पाठवायचं आहे. याच भागामध्ये आपल्याला दुसरं दाखवता एक पुण्याचं काम करायचं आहे. आपल्या तालुक्यावरती लागलेला गटारीचा डाग पुसायचा, ते कलंक पुसण्याचं काम देखील आपल्याला याच तालुक्याला करून दाखवायचा आहे. तो डाग आता पुसणं शक्य नाही, तरी पण चांगला, खंबीर, कर्तृत्ववान, निष्कलंक, चारित्र्य संपन्न उल्हासदादांना आपल्याला निवडून आपल्याला विधानसभेत पाठवून त्याचा विजय सुकर करून द्यायचा आहे. 20 तारखेच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये च्या निवडणुकीमध्ये उल्हासदादांना आपण बहुमताने मतदान कराल आणि दादांना विधानसभेच्या दालनामध्ये पाठवाल एवढीच विनंती आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.